बातमी पश्चिम बंगालमधून। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्यांवर हल्ले सुरूच आहेत। आज खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरती हल्ला झालाय। काल अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती हल्ला झाला होता। कल्याण बॅनर्जींवर भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ला संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी आणि अटक केलेल्या टीएमसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी करण्यासाठी कल्याण बॅनर्जी चंडीताला पोलीस ठाण्यात आले होते। निवेदन सादर होण्यापूर्वी तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। हे दोन्ही दृश्य आपण पाहतोय। काल अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती हल्ला झाला, तर आज कल्याण बॅनर्जी यांच्यावरती सुद्धा हल्ला झाला। खासदार संजय राऊत यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या हल्ल्यावरती प्रतिक्रिया दिली। अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। संजय राऊत यांनी हा निषेध व्यक्त केलाय। खासदारावर अशा प्रकारे हल्ला होणं निषेधार्ह आहे। अभिषेक बॅनर्जी एकदा नाही अनेकदा खासदार झाले तसंही राऊतांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये काल जो प्रकार घडला, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस विद्यमान खासदार जे एकदा नाही अनेकदा खासदार झालेले, ज्याला पश्चिम बंगालची शेरनी म्हटलं जातं, अशा ममता बॅनर्जी यांचे पुत्रवत असलेले भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हल्ला घडवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा। जनाब संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका यायला लागला, परंतु याच पश्चिम बंगालमध्ये शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली होती। शेकडो संघ स्वयंसेवकांची हत्या झाली, काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली, त्यांच्यावर हल्ले झाले। तेव्हा संजय राऊत मूग गिळून गप्प होते आणि या पश्चिम बंगालमध्ये जी दादागिरी होती, जी गुंडगिरी होती, ते संपवण्याचं काम केलंय। या देशाच्या राजकारणामध्ये जे कोणी दादागिरी करतील त्यांना असाच धडा शिकवला जाईल, हा संदेश भारतीय जनता पार्टीनं नाही तर पश्चिम बंगालच्या जनतेनं दिलाय। हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।